आज दिनांक 1 जुलै रोजी राजू शेट्टी साहेब यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात 12 जिल्ह्यात पुकारलेल्या चक्का जाम आंदोलनात आज परभणी जिल्ह्यातील शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या सरकारच्या विरोधात दंड थोपटले आहेत। पिंगळी या गावातील परभणी ते नांदेड जाणारा राज्यमार्ग शेतकऱ्यांनी अडवून धरला। ज्या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन होते तिथूनच शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे, तिथेच आंदोलनास सुरुवात झाली। एकीकडे लोकसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे राज्य सरकार आपली छबी राज्यातील शेतकऱ्यांच्या नजरेत चांगली करण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज मुक्त करणार आहोत असं सांगितलं। त्यावेळेस होत असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध लक्षात घेत आम्ही हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करू असा शब्द त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला होता। त्यावेळेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते। शेतकऱ्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेतल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी यांना भरभरून मतं दिली। शिंदे यांना बाजूला सारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले आणि हे राज्य आपल्या घरचं आहे या पद्धतीने निर्णय येथील जनतेवर लागताय। त्यातलंच एक म्हणजे शक्तीपीठ महामार्ग जो 12 जिल्ह्यातून जातोय आणि तेथील सर्व शेतकऱ्यांचा याला विरोध आहे। तरी सुद्धा गृह खाते आपल्या हातात असल्याने पोलिसांना आपण कसेही वापरू शकतो अशी त्यांची धारणा आहे। पण काहीही झाले तरी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पोरं यांची दादागिरी खपवून घेणार नाहीत अशी भूमिका घेत हा रास्ता रोको आंदोलन तोपर्यंत सुरू राहील जोपर्यंत पूर्ण तालुक्यातील सुरवाडी व सोनपेठ तालुक्यातील कानेगाव या गावात मोजणीसाठी गेलेले अधिकारी व पोलीस हे परत येणार नाहीत। तोपर्यंत हा रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात येणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे। ज्या गावात मोजणी होती तिथे सुद्धा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विरोध केलाय। त्यावेळेस जिल्हा प्रशासनाने मध्यस्थी करत मोजणीला गेलेले अधिकारी माघारी बोलावून घेतले। त्यानंतर आंदोलन 3 तासांनी माघारी घेण्यात आले। आंदोलनात आलेल्या शेतकऱ्यांनी रस्त्यावरच पंगत धरून दुपारचं जेवण केलं। या आंदोलनात परिसरातील शक्तीपीठ बाधित शेतकरी मोठ्या संख्येने आपल्या बैलगाड्यांसह रस्त्यावर उतरले होते। यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, प्रहार जनशक्ती पक्षाचे शिवलिंग बोधने, काँग्रेस पक्षाचे अमोल जाधव, सय्यद कलीमभाई, रामप्रसाद गमे, मुंजाभाऊ लोडे, शिवा दामोदर, गजानन गरुड, उद्भव गरुड, अंकुश गिरी, रामेश्वर पुरी, शंकर दामोदर, सुरेश आगलावे, कैलाश राष्ट्रकूट, शिवसांभ दामोदर, रामेश्वर साखरे, पांडुरंग साखरे, दिलीप दामोदर यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। विरोध नाहीये, परंतु शेतकऱ्याच्या सुपीक जमिनी संपून जर सरकार विकास करत असेल तर याला आमचा विरोध आहे। कारण की विरोधामध्ये दुटप्पी भूमिका सरकारची आहे। सरकारला याच्यातून पैसा कमवायचा आहे, टक्केवारी खायची आहे। शेती संपून रस्त्यामध्ये जे कंत्राट दिले जाणार आहे त्याच्यातून जो पैसा मिळणार आहे त्याच्यावरती ह्या सरकारचा डोळा आहे आणि परभणी जिल्ह्यातील सगळ्यात सुपीक जमिनी त्याच्यामध्ये जाणार आहेत। सरकारची नियत साफ नाही। सरकारला जर त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला पैसे नाही, लाडक्या बहिणीला द्यायला पैसे नाही, मग हे रस्ते करण्यासाठी पैसे येतात कुठून? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। शेतकऱ्यांचा मुर्दा पाडण्यासाठी हा प्रकल्प आणला जातोय, याला आमचा विरोध आहे। 1 इंचही जमीन आम्ही देणार नाही। आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये होऊ देणार नाहीत। निवडणुकीपूर्वी सरकारनं केलेला हा महामार्ग आम्ही रद्द केला, याचा हा त्यांनी शब्द दिलेला होता। फडणवीस सत्तेत बसले आणि शेतकऱ्यांच्या माती हा रस्ता मारत आहेत। यातून भ्रष्टाचार करून हजारोचं गंडा ते स्वतः कमविणार आहेत आणि पुढचं सरकार कसं आणायचं, 1000च्या ऐवजी 2000 पैसे वाटू पण सरकार आणू अशी त्यांची भूमिका आहे। पण शक्तीपीठ महामार्गामध्ये हजारो लाखो शेतकऱ्यांचं वाटोळं होणार आहे। आम्ही हा महामार्ग होऊ देणार नाही। प्रसंगी आमचे मुर्दे पडले तरी बेहतर, परंतु हा महामार्ग आम्ही होऊ देणार।